मी गेले 28 वर्ष प्रशासकीय सेवा केलेली आहे. 28 वर्षामध्ये सातारा जिल्हा, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा याच्याशी संबंधित सहकार विभागामध्ये सहकार चळवळीसाठी कामकाज केलं. ते करत असताना सामान्य शेतकऱ्याशी माझी नाळ जोडलेली आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जरी शिक्षण क्षेत्रातील वडील असले तरी शेतकरी फॅमिलीमधूनच मी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते प्रशासकीय जीवनामध्ये मी केलं. प्रशासकीय जीवन संपल्यानंतर ज्यावेळेस मी गेले 1 वर्षापासून सरकोली या माझ्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यामध्ये शेती व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस मला सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात यायला लागल्या. प्रशासनामध्ये जर राजकीय इच्छाशक्ती आपल्या बरोबर असेल तर आपण गावाचा विकास करू शकतो. कृषी पर्यटनाच्या वेळेस मला राजकीय व्यक्तींची मदत घ्यावी लागली. मग असा विचार आला की आपल्याला जर सामाजिक काम करायचंच असेल तर आपण राजकारणामध्ये का उतरू नये. म्हणून यावर्षी विधानसभा मतदारसंघ जो पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे, त्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरला आणि राजकारणामध्ये मी प्रवेश करत आहे. सध्या तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात, तर पंढरपूर मंगळवेढ्याचं राजकारण काय म्हणते किंवा सध्या परिस्थिती कशी वाटते? पहिली गोष्ट अशी की मी ज्यावेळेस पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी सांगितलं की मतदारसंघाचा दौरा करून काय वाटतं हे समजून घ्या. लोकांची तुमची नाळ जुळलेली नसल्यामुळे, कारण तुम्ही 30 वर्ष प्रशासनामध्ये पुण्यामध्ये, त्यानंतर शिक्षण सुद्धा पुण्यामध्ये झालेलं असल्यामुळे गावाकडचा संपर्क जरी असला तरी तालुक्याचा 2 तालुक्यांचा संपर्क तुमचा असणार नाही. त्यामुळे तुम्ही एक आढावा घ्या. तर तो आढावा घेण्यासाठी मी 1 महिनाभर पंढरपूर मधली 22 गावं आणि मंगळवेढ्यातली 81 गावं असे 103 गावांचा आणि पंढरपूर आणि मंगळवेढा या 2 शहरांचा प्रवास केला आणि तिथे घोंगडी बैठका घेतल्या. त्यावेळेस लोकांच्याशी संवाद साधताना असं लक्षात आलं की गेले 10 वर्षामध्ये महायुतीचं जे शासन आहे म्हणजे केंद्रात आणि राज्यात, ह्या शासनाकडून ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या, म्हणजे 2014 मध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान किंवा शेतीचं उत्पन्न दुप्पट करू 2022 पर्यंत, तर ते दुप्पट तर झालंच नाही, परंतु जी रक्कम शेतकऱ्यांना 2014च्या पूर्वी एखादं पीक घेतल्यावर मिळत होती त्याच्यामध्ये घट झाली. म्हणजे जो सोयाबीनचा भाव 4,800 ते 5,600 या दरम्यान 2013-14 होता, तो सोयाबीनचा भाव आज हमी भाव म्हणून 4,800 जरी जाहीर केलेला असला तरी 4200-4300 रुपयाला सोयाबीन विकावं लागतं. म्हणजे 10 वर्षामध्ये दुप्पट तर उत्पन्न झालंच नाही शेतकऱ्याचं, उलट त्यामध्ये घट आली. आणि बाकीचं इनपुट कॉस्ट जी असते म्हणजे शेतीसाठी लागणारे खतं, औषधं, बी बियाणं ह्यांच्या किमती मात्र दुप्पट झाल्या. त्यामुळे शेतकरी पिचला गेला. त्याचबरोबर जीएसटीचा कर आहे, तो जीएसटीचा कर शेतमालाच्या संदर्भामध्ये मात्र 18 आणि 28% आहे, जो खरं म्हणजे 5%च्या आत असण्याची गरज आहे. म्हणजे जीएसटी हा जे कंझ्युमर आयटम आहेत म्हणजे ज्याला आपण चैनीचे वस्तू म्हणतो, त्या चैनीच्या वस्तूंना 5% कर आहे आणि जीवनावश्यक वस्तू ज्या शेतकऱ्याशी संबंधित आहेत त्या मात्र 18 आणि 28%च्या कराच्या आहेत. त्यामुळं आज असं वाटतं की शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाहीये असं शहरी मध्यमवर्गीयाला वाटतं, परंतु मी स्वतः शेती करत असताना मी बघितलं की मी 4 ते 4.5 लाख रुपये नुसतं जीएसटी देतोय वर्षभरामध्ये. म्हणजे माझ्या शेतीच्या उत्पन्नावर मी 28% किंवा 18% एवढा मी आयकर देतोय, जो माझ्या ऍक्च्युली प्रशासकीय आयुष्यात पण मी एवढा आयकर भरलेला नव्हता, तेवढा मी जीएसटीच्या रूपाने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला कर देतोय. त्यामुळे मला असं वाटलं की ही जी काही धोरणं आहेत, ही धोरणं जर बदलायची असतील तर आपल्याला ही विधिमंडळामार्फत बदलू शकतो आपण. विधिमंडळामध्ये आपलं प्रतिनिधित्व जर आपण केलं
आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जर का आपण तीव्रतेने मांडले तर शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये काहीतरी म्हणजे बदल होईल आणि शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये त्याचा फायदा होईल असं मला वाटलं, म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केला. तुम्ही साखर संचालक म्हणून पण पदभार स्वीकारला आहे. तर आपल्या पंढरपूर तालुक्यात असेल किंवा मंगळवेढ्यातले काही भाग असेल, या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी पण मोठ्या संख्येने आहे. मग अजूनही त्यांची आर्थिक स्थिती म्हणा किंवा त्यांना मानावा असा भाव मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि कारखानदारांना वाटतं की ऊस आम्हाला परवडत नाही. तर नक्की कुठं चुकतंय, कुणाची बेरीज चुकते? पहिली गोष्ट अशी आहे की पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मिळून 4 सहकारी साखर कारखाने आणि 4 खाजगी साखर कारखाने कार्यरत आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मिळून जवळपास 2 लाख मेट्रिक टन एवढं साखरेचं उत्पादन होतं, जे की जगाच्या 1% साखरेचं उत्पादन एका जिल्ह्यामधून होतं, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून होतं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम उत्पादन हे पंढरपूर मंगळवेढा ह्या 2 तालुक्यातून होता. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ऊसाचं उत्पादन करणारा हा मोठा बेल्ट आहे. भीमा नदीचं त्याला वरदान मिळालेलं आहे. परंतु या भागामध्ये कायमच सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारामुळे किंवा इतर कारणांमुळे अडचणीत आलेले आहेत. त्याचबरोबर खाजगी कारखाने पिळवणूक करत आहेत. शेतकऱ्यांचा ऊस नेताना शेतकऱ्यांना विनवणी करावी लागते, त्यामुळे शेतकरी मिळेल तो दर स्वीकारायची त्याची तयारी राहते, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर या संदर्भामध्ये ज्यावेळेस मी गेले 15-20 वर्ष ज्या साखर कारखानदारीचा अभ्यास केला त्याचा फायदा मी शेतकऱ्यांना देऊ शकेन. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी मी प्रश्न विचारू शकेन, ज्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावं लागेल आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या मध्ये वित्तीय व्यवस्थापनाच्या सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे साखर कारखानदारी ही उपयुक्त ठरेल आणि शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचा चांगला भाव मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे ऊसाचं निकोप व्यवस्थापन होण्यासाठी मदत होईल. आता पंढरपूर शहर असेल किंवा पंढरपूर शहरातल्या अनेक समस्या आहेत. आजवर अनेक आमदार झाले, परंतु त्या पूर्ण समस्या सुटू शकल्या आहेत का किंवा आहेत, काय वाटतं? पहिली गोष्ट अशी की पंढरपूर शहराच्या संदर्भात 2 प्रकारे विचार करायला पाहिजे. एक शॉर्ट टर्म आणि दुसरा लॉंग टर्म. शॉर्ट टर्म एवढ्यासाठी असतो की आपल्याकडे 4 एकादशी मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्यावेळेस भाविक मोठ्या प्रमाणात येतात. म्हणजे 4 ते 5 लाखापासून 14 ते 15 लाखापर्यंत भाविक येत असतात. शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे शहरामध्ये 1 लाख बाहेरून माणसं आली तर त्यांचं व्यवस्थापन होऊ शकतं. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही एकाच 10 प्रमाणात भाविक येणार आहेत असं गृहीत धरून व्यवस्थापन काही दिवसासाठी म्हणजे आठवड्यासाठी करणं आवश्यक आहे. म्हणजे ह्याला आपण शॉर्ट टर्म व्यवस्थापन म्हणतो, नियोजन म्हणतो. दुसरा भाग आहे तो कायमस्वरूपी, म्हणजे त्याला लॉंग टर्म व्हिजन ठेवणं म्हणतो आपण. तर त्याच्यात कायमस्वरूपामध्ये काय, तर लोक ज्यावेळेस भाविक स्नानाला बाहेर पडतो त्यावेळेस त्याला घाटामध्ये व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, त्याला मंगल वाटलं पाहिजे. नाहीतर आपण ज्यावेळेस बघतो तर तो अमंगल असं पाणी असतं आणि त्या पाण्यात त्याला डुबकी मारावी लागते आणि तो बाहेर येतो. म्हणजे त्याला तसं म्हणजे जे मांगल्य त्याला मिळायला पाहिजे, म्हणजे भक्तिभावासाठी जे आवश्यक आहे ते मिळत नाही. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर तो घाट किती मोठा असला पाहिजे, त्या घाटामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा असल्या पाहिजेत, त्याचं नियोजन केलं पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्याकडून बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला, परंतु गेल्या 40 वर्षामध्ये त्या निधीचं सुयोग्य नियोजन झालंय असं वाटत नाही. त्यामुळं आजही वारकऱ्यांची गैरसोय तशीच आहे. फक्त एकच झालं की पूर्वी पंढरपूरच्या शहरामध्ये रस्त्या गल्ल्यामध्ये आपण DDT फवारल्याचं दिसून येत होतं, ते प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. परंतु आजही गटाराची व्यवस्था एकदम उत्कृष्ट प्रकारे दिसून येत नाही. पंढरपूर शहराचं नियोजन करताना मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या परिसराच्या बाहेरची बाजारपेठ आणि त्याच्या बाहेर असणारा जो रहिवासी एरिया आहे, जिथं आपण कॉलेज, हॉस्पिटल्स आणि इतर सुविधा देतो, त्याचं विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे.
म्हणजे त्याला आपण सॅटेलाइट सिटी म्हणतो. जसं पुण्यामध्ये ज्यावेळेस IT सेक्टर आलं त्यावेळेस हिंजवडीमध्ये सॅटेलाइट सिटी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तो पण तसा अपूर्णच राहिला, कारण त्याच्यामुळे वाहतूक समस्या तिथल्या सुटलेल्या नाहीत. सेम परिस्थिती पंढरपूरमध्ये असते. एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे स्थानिक नागरिकांना पण चालता येत नाही आणि भाविकांना पण चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. तर त्याचं नियोजन करण्याची गरज आहे आणि ते नियोजन शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म व्हिजन ठेवून करण्याची गरज आहे. म्हणजे मेन पंढरपूर शहरातली समस्या आणि त्यावरती उपाययोजना काय आहेत? पहिली गोष्ट अशी की पंढरपूर किंवा मंगळवेढा ही दोन जी शहरं आहेत ही भाविकांची मोठी श्रद्धास्थानं आहेत. म्हणजे संत चोखामेळापासून बसवेश्वर आणि संत दामाजीपर्यंत संत परंपरा असणारं मंगळवेढा शहर आहे किंवा मंगळवेढा तालुका आहे असं म्हणू. पंढरपूर तर त्या सर्व संतांचा एक मेळा आहे, संतांचा मेळा आहे. तर त्या दोन ठिकाणी या संतांची स्मारक जी जागतिक दर्जाची व्हायला पाहिजेत, जिथं भाविक येऊन आणि पर्यटक सुद्धा येऊन तिथे त्याचा वेळ घालवू शकेल आणि त्याचा फायदा त्या दोन शहरांच्या आर्थिक परिस्थितीवर होऊ शकेल. आणि त्यांची एकदा आर्थिक परिस्थिती सुधारली तर त्यांना भाविकांना सुविधा देणं शक्य होईल. नाही तर मग आपल्याला ज्यावेळेस रोगराई वाढते म्हणजे गॅस्ट्रोचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव हा आपल्याला आषाढीमध्ये दिसून येतो. त्याचं कारणच असं की सुविधा दिलेली नसल्यामुळं गॅस्ट्रोसारखं जे कॉन्टॅमिनेशन आहे ते वाढण्याची शक्यता वाढते, कारण पाणी प्रदूषित झालेलं असतं. तर या गोष्टी करत असताना आपल्याला राजकारण न करता समाजकारण करायला पाहिजे. सामाजिक संघटना उभारल्या पाहिजेत. ज्या सामाजिक संघटना हे काम करतात म्हणजे स्वच्छतेचं काम करतात. म्हणजे नुसतं प्रशासन स्वच्छता करू शकत नसतं. सामाजिक संघटना नागरिकांना सांगतं की तुम्ही असं राहायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे आणि ते एकदा सांगून उपयोग नसतो. त्यासाठी दररोज त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करायची असते. तसेच येणाऱ्या भाविकांना पण म्हणजे स्टँडवर आल्यापासून किंवा स्टेशनवर आल्यापासून त्यांच्यामध्ये ही जागृती निर्माण केली पाहिजे. जशी की काही भागांमध्ये तुम्ही जर सिक्कीम मध्ये गेला तर तुम्हाला प्लॅस्टिकचा वापर तिथं कुठेही अख्ख्या राज्यामध्ये दिसणार नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये एखाद्या डोंगर कपारीच्या भागात 100 लोक वस्ती असली तर तिथं दिसणार नाहीत. किंवा तुम्ही जर हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीमध्ये गेला जिथं बौद्ध धर्माची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते स्थलांतरित तिबेटी लोक आहेत, तिथं तुम्हाला कुठेही प्लास्टिकचा वापर दिसणार नाही. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला फक्त प्रशासनाच्या माध्यमातून करता येत नसते. त्यासाठी सामाजिक संघटना उभारणं आवश्यक आहे आणि ते लोकप्रतिनिधींनी जर केलं तर ते मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. तर तसं व्हिजन ठेवून म्हणजे प्रशासन, सामाजिक संघटना आणि नागरिक ह्यांचा सुसंवाद साधून स्वच्छता आणि त्यांना सोयी ह्या आपण पुरवाव्यात असं माझं एक व्हिजन आहे. काय समस्या आहेत नक्की पंढरपूर मंगळवेढ्यामधल्या अजून, आणि तो समस्या आमदार सोडवू शकतो किंवा अद्याप आमदारांनी कुठल्या सोडवलेल्या नाही आणि त्या मूलभूत आणि गरजेच्या समस्या आहेत त्या? मी ज्यावेळेस मंगळवेढ्यामधल्या एकदम शेवटच्या टोकाच्या काही गावांमध्ये गेलो होतो त्यावेळेस तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण हे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन शहरामध्ये किंवा शहराच्या जवळची जी मोठी गावं आहेत त्यामध्ये मिळायला पाहिजे. कारण शिक्षण घेण्यासाठी आम्हाला पुण्या मुंबईला जावं लागतं आणि आमची आर्थिक परिस्थिती पुण्या मुंबईची फी, त्यांचा राहण्याचा खर्च हे देण्यासारखी नाही. म्हणजे मूलभूत शिक्षणाच्या सुविधेचाच अभाव दिसून आला. मुलींचं शिक्षण 10वी पर्यंत झाल्यानंतर त्या ड्रॉप आउट होतात, म्हणजे त्यांना आपण शिकवू शकत नाही. कारण एकतर पुण्या मुंबईच्या शहरासारख्या ठिकाणी त्यांना वसतिगृहामध्ये नेणं आणि त्यांचं सगळं खर्च करणं हे शेतकऱ्याला शक्य नाही. त्यामुळं त्याची एक शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर मागणी ही शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था येतील, शासकीय शिक्षण संस्था येतील आणि शासकीय शिक्षण संस्था येतील. तर त्या आपण उभारायला पाहिजेत असं मला वाटलं.
दुसरी समस्या आहे ती आरोग्याच्या संदर्भात. म्हणजे आजही पंढरपूर किंवा मंगळवेढ्यामध्ये मोठ्या आजाराला उपयुक्त असेल, म्हणजे त्या आजाराचा उपचार करू शकेल अशी हॉस्पिटल्स उपलब्ध नाहीयेत. मग नागरिकांना एकतर मिरज या ठिकाणी जावं लागतं, किंवा सोलापूर या ठिकाणी जावं लागतं, किंवा पुण्याच्या सारख्या ठिकाणी जावं लागतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर असतो. कोविडच्या काळामध्ये आपल्याला दिसून आलं की आपल्या वैद्यकीय सुविधा एकदम अपुऱ्या आहेत आणि ग्रामीण भागाला पंढरपूर शहर किंवा मंगळवेढा शहर या 2 शहरात असणारी हॉस्पिटल्स कोणत्याही सुविधा पुरवायला सक्षम नाहीत हे दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळं कोविडच्या काळामध्ये वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू कोविडच्या आजारामध्ये दिसून आले, जे खरं म्हणजे आपल्याला इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण मूलभूत सोयीमध्ये आरोग्य येत असूनही ते देऊ शकलो नाही, हे खरं म्हणजे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. त्यानंतर नागरी सुविधा ज्या आहेत त्यामध्ये बेसिक काय असतं की एखादं शहर मोठं होत जातं त्यावेळेस त्याला रिंग रोडची आवश्यकता असते, त्यानंतर त्याला रेल्वे सारख्या ट्रॅक्सची आवश्यकता असते. आणि पंढरपूर जे शहर आहे त्या शहराला तर मला माझं स्वतःचं असं विजन आहे की रस्ते, रेल्वे आणि हवाई या तिन्ही मार्गाने मोठी शहरं जी भारतातली आहेत त्या भारतातल्या मोठ्या शहरांशी पंढरपूरचा संपर्क झाला पाहिजे. तो जर झाला तर भाविकांबरोबर पर्यटक पण येतील आणि महसूल वाढीला उपयुक्त ठरेल. आणि ज्याच्यामुळं ते पर्यटक, कारण पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण शेती पण आहेत, जसं की मंगळवेढ्यामध्ये आपण बघतो की ज्वारी हे जागतिक मानांकन मिळालेली मालदंडी ज्वारी आहे. आपल्याला हुरड्यासाठी पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर हुरड्या पार्टी करतात. त्यांना मंगळवेढ्यामध्ये डायरेक्ट मिळालं तर अजून चांगलं होईल, कारण त्यांना जर का पण पुण्यापासून किंवा मुंबईपासून 2-2.5 तासामध्ये एखाद्या कृषी पर्यटन केंद्रावर जाऊन हुरडा करून संध्याकाळी परत जाता आलं तर त्याच्यासारखा आनंद नाहीये. असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवू शकतो. त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सक्षमपणे नियोजन करून कामकाज करणाऱ्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणजे आपण ग्रामपंचायतीपासून विचार केला तर त्यांचं प्रशिक्षण आणि ते नक्की कशासाठी कामकाज त्यांनी केलं पाहिजे, म्हणजे राजकारण आणि समाजकारण हे करत असताना प्रशासनाकडून कोणती कामं करून घेणं आवश्यक आहे आणि जी प्राधान्याने कामं करणं आवश्यक आहे ती प्राधान्याने करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी त्यांचं नॉलेज वाढलं पाहिजे असं माझं मत आहे. मग त्यांचं नॉलेज कमी पडतंय, त्यांना आपल्या भागातल्या समस्या माहिती नाहीयेत आणि त्यामुळं आपण मागे पडलेलो आहोत असं मला वाटतंय. पंढरपूर आणि मंगळवेढा या भागातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुरावस्था बघितल्यानंतर असं वाटतं की आपण अजूनही म्हणजे 70 वर्षानंतर सुद्धा रस्ते बांधणीमध्ये आपण कमी पडलो आहोत का आपल्याला तेवढं नॉलेज नाहीये. नक्की काय आहे ते सुधारण्याची गरज आहे असं मला वाटतंय. विद्यमान आमदार भाजपचे समाधान अवताडे आहेत, तर त्यांनी 3,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामं केलीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं नक्की विकास झालाय का? तर पहिली गोष्ट अशी आहे की एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विकासाच्या योजना त्याच्या भागामध्ये आणतो त्या योजना नुसता म्हणजे GR झाला म्हणजे ती योजना आली असं होत नाही. तर ती योजना परिपूर्णपणे प्रत्यक्षात आलेली असली पाहिजे, त्याच्यावर तो प्रत्यक्ष खर्च झालेला असला पाहिजे आणि ती योजना कार्यान्वित झालेली असली पाहिजे. म्हणजे समजा आपण असं म्हणू की उद्या MIDC चं GR निघाला, पण MIDC अस्तित्वात आली तर त्याच्यावरचा झालेला खर्च तुम्ही दाखवू शकता की मी हा खर्च ह्या योजनांमधून केलेला आहे. तर तशी परिस्थिती जर का आपण गावोगावी लावलेले फलक बघितले तर तशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे एका बाजूला आंधळगाव पासून आपण एक फलक बघितला, दुसऱ्या बाजूला तोच फलक त्या गावाच्या खर्चाचा, योजनांच्या वरच्या खर्चाचा दिसून येतो, म्हणजे रस्त्याचा किंवा ड्रेनेजचा. तर हे दिशाभूल होऊ नये
म्हणून स्वतः नागरिकांनी, जो मतदार आहे त्यांनी जागृत असणं आवश्यक आहे. त्याला खरंच ती सुविधा मिळालेली आहे का आणि तो खर्च झालेला आहे का हे पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे 3,000 कोटी रुपये खर्च झालेले आहेत असं म्हणणं बरोबर आहे, परंतु ते प्रत्यक्षात झालं की नाही त्या त्या गावातल्या लोकांनी, कारण जिथं बोर्ड लागले त्यांनी स्वतःच समजून घ्यावं की 19,99,00,000 काम झालेलं आहे का. झालं नसेल तर आपण जाब विचारायला पाहिजे, कारण निवडणूक त्यासाठी असते. पहिली गोष्ट अशी आहे की पंढरपूर मंगळवेढा हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ हा म्हणजे पंढरपूर बऱ्यापैकी बागायती एरिया असणारा मतदारसंघ तालुका आहे आणि मंगळवेढ्यामध्ये मात्र बागायती बरोबर जिरायती गावं मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे पंढरपूरच्या बरोबर मधोमध भीमा नदी वाहते, त्यामुळे पंढरपूरच्या दोन्ही बाजूला 15-20 किलोमीटर पर्यंतचा परिसर हा बागायती झाला. परंतु जर आपण मंगळवेढ्याचा परिसर बघितला तर मंगळवेढ्याचा परिसर आजही दुष्काळी भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर आहे. बरीचशी गावं पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहेत. आपल्याकडे उजनी धरण तसं जवळ आहे. आपण जर का विचार केला की कवठे महांकाळ आणि जत या भागामध्ये कन्हेर आणि धोम ह्या 2 धरणातून पाणी आलंय आणि ते पण 5 टप्पे चढून पाणी आलंय, म्हणजे टप्पे चढवत पाणी नेलं गेलंय. हिथं तर आपल्या उजनी धरणातून फ्लो वॉटर मोठ्या प्रमाणावर येऊ शकतं. मला हवाईचं म्हणजे परीक्षण न केल्यामुळे माहिती नाही की टप्पे पडणार आहेत की नाही, उंचवटा आहे की नाही. तर तसं जर विचार केला तर आता उजनी धरण पहिल्यांदा शेतीसाठी बांधलं गेलं होतं, नंतर ते पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने वापरलं गेलं आणि औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं आणि त्यामुळे शेतीचा जो काही त्यामध्ये भाग होता तो कमी कमी होत गेला. तर लोकप्रतिनिधी जागृत होऊन आपल्या भागामध्ये जे उजनी धरणाचं पाणी आहे ते आपल्या भागामध्ये यावं म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. नुसता GR काढून उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी बंधारे बांधणं, त्याच्यासाठी बॅरेजेस असणं, बाकीच्या गोष्टी ज्या जलसंपदाशी संबंधित आहेत त्या करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट, नुसतं पाणी आलं म्हणून जीवनमान बदलत नाही. पाण्याबरोबर त्याचा सुयोग्य वापर कसा होईल त्याचं ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचवणं आवश्यक आहे. शेतकरी ज्ञानी आहे ह्याच्याबद्दल काही शंका नाही, परंतु ज्यावेळेस कुठल्याही भागामध्ये पाणी येतं त्यावेळेस ऊस लागवड केली जाते. आता काही भाग जो मी मंगळवेढ्यातला बघितला, जिथं समजा जर उद्या जर का पाणी आलं तर जर ऊस लावला तर ते पाणी निचरा होण्यासारखी जमीन मला दिसली नाही, कारण त्यासाठी उंच सखल जमिनीची गरज असते तरच पाण्याचा निचरा होतो. जी सॉइल म्हणजे मंगळवेढ्यामधल्या काही भागामध्ये दिसून येते ती एकदम सखल अशी, म्हणजे ज्याला आपण कसदार अशी जमीन म्हणतो. म्हणजे एका पावसात ज्वारी येते असं म्हटलं जातं, म्हणजे ह्याचा अर्थ ती पाणी धरून राहते ती जमीन. आणि जर ऊसासारखी पिकं घेतली गेली तर त्या जमिनीचं सॉल्टिफिकेशन व्हायला, म्हणजे त्या जमिनी खारट व्हायला फार वर्ष लागणार नाहीत. तर ह्या गोष्टी पण तिथं सांगणं आवश्यक आहे. जसं की आपण दमट हवामान असणारे जे नदीकाठ आहे, भीमा नदीकाठ, तिथं ऊसाबरोबर केळीसारखं जे पीक आहे ते आपण अल्टरनेटिव्ह क्रॉप म्हणून घ्यायला काही हरकत नाही, ज्याच्यामुळं आपल्या जमिनीचा मजदूर चांगला राहतो. आणि ह्याच्यासाठी प्रशिक्षण शेतकऱ्यांना पण देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला KVK म्हणजे कृषी विकास केंद्र ही सक्षम असण्याची गरज आहे, जी शेतकऱ्यांना ही माहिती देऊ शकेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनी लोकप्रतिनिधी विचार करायला पाहिजे की ज्याचा फायदा लोकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी होईल. त्यामुळं मला असं वाटतं की मला लोकप्रतिनिधी म्हणून जर का आपल्या मतदारांनी संधी दिली तर मी त्या म्हणजे पंढरपूर आणि मंगळवेढा या भागातील शेतकरी, त्याच्याबरोबर इतर समाज जीवनातली घटक यांचं जीवनमान सुधारण्यासाठी मी प्रयत्न करू शकेल असं मला वाटतं. कारण मला जो प्रशासनातला अनुभव आहे तो मी वापरू शकेल असं मला वाटतं. त्यामुळे मला संधी द्यावी एवढी विनंती. धन्यवाद.